मंजिरी तशी साधी पण हुशार, नाकी डोळे नीटच आणि रंग सुमार, म्हणजे फार सावळी पण नाही आणि फार गोरी पण नाही. उंची जेमतेम 4.5 फूट. शिक्षण पूर्ण झालं आणि घरातल्यांनी लगेच लग्न लावून दिलं. जन्मापासून गावाकडे राहिलेली मंजिरी लग्नानंतर मुंबईत आली. मुंबई स्वतःमध्ये कोणालाही सामावून घेते, तसं मंजिरीलाही तिने सामावून घेतलं. काही दिवसातच मंजिरीच्या संसारात गोड लक्ष्मीचं आगमन झालं. त्यावेळी मी रीतीप्रमाणे बाळाला फ्रॉक, अंगठी, मंजिरीलाही ओटीचं सामान घेऊन बघायला गेले. मुलगी खूपच सुंदर आहे ग तुझी. नाक किती सुरेख आहे आणि ओठ कसले नाजूक आहेत. माझी ही वाक्य ऐकून तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मंजिरी ताई तुम्ही पहिल्या जे माझ्या लेकीचं एवढं कौतुक करताय. नाहीतर घरच्यांसोबत इतरही जण आधी तिचा रंग बघून म्हणतात, जरा कलरला डावी आहे नाही का. नाही ती गोरी माहीत आहे, पण शेवटी आईचं काळीज. माझं त्रास तर होतो. मी लोकांचे विचार कधी बदलतील माहीत नाही, पण तू आई आहेस ना, मग तू तरी काळा गोरा असा भेद करू नकोस तिच्यात कधी. आईच्या नजरेत आपलं मूल सुंदरच असतं आणि तुझी ही सुंदर नजर कायम अशीच ठेव. त्यावेळी तिला ते कितपत कळलं माहीत नाही, पण माझ्या बोलण्यावर तिने होकारार्थी मान हलवली होती. अलीकडेच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने फार वर्षांनी तिच्याकडे जाणं झालं. आता तिची मुलगी 2.5-3 वर्षाची झालेली. तिच्या बोबड्या बोलांनी ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. दुडूदुडू पावलांनी गाणी बडबडत संपूर्ण घरात गिरक्या घालत होती. मध्येच ती जाऊन साबणाने तोंड धुवून यायची. असं तासभरात तरी 3-4 वेळा तिने केलं. मला वाटलं गमतीने असं करत असावी, किंवा पाण्यात खेळणं आवडत असावं, किंवा आईनेच स्वच्छतेची अशी सवय लावली असावी. 5व्यांदा ती पुन्हा साबण लावून तोंड धुवून आली. आता मी तिला विचारलंच, अगं इतका वेळ जाऊन हातपाय तोंड धुवायला तू मातीत कुठे खेळतेस. नाही नाही ग मावशी, साबणाने तोंड धुतलं ना की मी गोली गोली दिसणार म्हणून मी सालखी सालखी जाऊन साबण लावते तोंडाला. ती तिच्या बोबड्या बोलात. मी हे कोणी सांगितलं. ती मम्माने. ती पण धुते सारखी साबणाने तोंड, आणि ती फेअर अँड लव्हली पण लावते. पप्पा तिला रोज बोलत असतात, ती क्रीम लाव मग जरा तरी गोरी दिसशील. आजी पण मला सांगते ती क्रीम लावायला. त्या छोटीच्या वाक्याने खरं तर काय बोलावं हे सुचत नव्हतं. तितक्यात मंजिरी तिथे आली आणि मी पुन्हा तिला मागच्या वाक्यांची आठवण करून दिली. तुझी नजर गोऱ्या रंगाच्या पलीकडे आपल्या मुलीसाठी सुंदर ठेव, आणि गोऱ्या रंगापेक्षा तिचं मन अधिक स्वच्छ, प्रामाणिक व ती कर्तृत्ववान कशी होईल यावर भर दे, असंही सांगून आले. त्या छोटीच्या बोलण्यावरून मला माझ्या नात्यातल्या लहान बहिणीची आठवण झाली. तीही तिच्या सावळ्या रंगामुळे शाळेत, बाहेर कुठेच मित्रमैत्रिणीमध्ये मिसळत नव्हती. तासनतास आरशात स्वतःला न्याहाळत बसायची. मलाच असा का रंग दिला देवाने म्हणून अजाणत्या वयात रडतही बसायची. तिच्या रंगापुढे तिचं हुशार असणं, शाळेत पहिला नंबर पटकावणं, शाळेकडून तिचं कौतुक होणं, हे सगळं गौणच वाटायचं. पण जसं जसं तिला कळायला लागलं तेव्हापासून तिला हेच समजावत आलो की तुझा रंग ही तुझी ओळख नाही. तुझे गुण, संस्कार, तुझे विचार, तुझं कर्तृत्व, तुझी बुद्धिमत्ता, तुझी कलात्मकता, तुझा स्वभाव ही तुझी ओळख असणार आहे व हीच तुझ्या यशाची गुरुकिल्ली देखील असणार आहे. योग्य वेळी घरून मिळालेल्या प्रेमामुळे, आत्मविश्वासामुळे ती कायमच तिच्या कर्तृत्वाने तिच्या क्षेत्रात झळकत राहिली. आपल्या मनातले रंग चेहऱ्यावर उमटतात आणि त्यातूनच आपलं सौंदर्य खुलतं हे तिला मनोमन पटत गेलं. मुलींच्या सौंदर्यावर कोणत्या एका रंगाचं वर्चस्व नसतं आणि ते नसावंही, पण सौंदर्य म्हणजे गोरेपणा असंच आपल्या जाहिरातीतून दर्शवणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हरला
ही तब्बल 45 वर्षांनी महिलांनी त्यांच्या प्रोडक्टला अनेकदा केलेल्या विरोधातून हे लक्षात आलं आणि त्यांनी फेअर हे नाव क्रीमच्या नावातून वगळून त्या जागी ग्लो शब्द वापरायचं ठरवलं. हा निर्णय उशिरा का होईना पण स्वागतार्ह ठरला. सौंदर्याची वाटचाल वैचारिक झगमगाटाकडे नेणारी ठरते असं सध्या दिसत जरी असलं तरी गोरेपणालाच सौंदर्याचं मापदंड मानणाऱ्या या विचारांची पायमूळ मंजिरीच्या सासूच्याही आधीच्या पिढीपासून इतकी खोलवर रुजली आहे की ती मंजिरीच्या नंतरच्या पिढीतही खट्टून रुजली गेलीयेत व पुढे ती अजून कितीतरी पिढ्या रुजवतच जाणार. फेअर अँड लव्हली 45 वर्ष स्त्री सौंदर्यावर आणि पुरुष सौंदर्यावर गोरेपणाचे जे संस्कार केले आहेत ते ग्लो या शब्दाने नक्कीच एका रात्रीत बदलणार नाहीत. आपण सुंदरवती मग सूनही गोरीगोमटी 4 माणसात उठून दिसणारी हवी अशी मागणी करणारी सासू स्वतःच्या चेहऱ्यावर कितीही काळे ढग जमा झालेले असलेही तरीही गोरा रंग घेऊन इंद्रधनुष्याचेही रंग घेऊन सुंदर परी आयुष्यात अवतरावी या अपेक्षेत असणारा नवरा फक्त रंग सोडून सगळे गुण घ्यावे लेकीने असं म्हणत आपल्या सुमार रंगाने अख्खं आयुष्य झाकोळल्या अंधारात काढलेली आई सिनेमात मालिकेत जाहिरातीत इतरांपेक्षा आपण वरचढ दिसावं नंबर 1 वर आपलीच वर्णी लागावी चाहत्यांच्या हृदयात फक्त आपणच राज्य करावं या मोहकिच्छापायी लाखोंच्या फेअरनेस ट्रीटमेंट घेणाऱ्या हिरोईनी मुलींच्या नजरेत एका क्षणात आपणच भरावं म्हणून भरभक्कम क्रीम तोंडावर फासणारे तरुण यात तरुणीही कमी नाहीतच. ही सगळी सुंदरतेच्या गोरेपणाच्या व्याख्याकडे झुकत चाललेली वळण एका क्षणात निमिषात किंवा एका रात्रीत ग्लो या रस्त्यावर वळणार नाहीत. सौंदर्य म्हणजे गोरेपणा नसून तुमचं अंतर्मन, तुमचं प्रेम, तुमचं निखळ हास्य, तुमचा खरा आनंद, तुमचे आचारविचार, तुमचा संयम, तुमचे संस्कार, तुमची बुद्धिमत्ता, तुमचं कर्तृत्व, तुमचं यश या सगळ्यांचा एकत्रित मेळ असतो ज्यात तुमचं प्रतिबिंब झगमगत एक वेगळी चमक जी पांढऱ्या रंगापेक्षा कितीतरी अनमोल आणि आकर्षक असते. वर्णभेद मुलीबद्दल असो की मुलाबद्दल कोणत्याही क्रीमच्या नावावरून हटण्यापेक्षा कालपासून आजपर्यंत व उद्याच्याही पिढीतून समूळ नष्ट झाला तर कोणत्याही मुलीवर साबण लावली की मी गोरी दिसते किंवा मलाही गोरी व्हायचे बोलण्याची गरज पडणार नाही. ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.